सकाळी सकाळी बघ काय आलेलं आहे आमच्याकडे. एवढं मोठं पार्सल. बायको तू काय केलंय, तू काय केलं काय? सो आजचं पझल, आजचं कोडं आहे एक माणूस ज्याचं मनीला पहिल्यांदा असं बघितलंय फुल योगासन पूर्णच्या पूर्ण लेटलेलं आहे. काय चाललंय म्हणे तुझं? हा का? मी पहिल्यांदा स्ट्रेचिंग बघितलेलं. हा 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 हो का? अरे बा, अरे वा. झोप ना, झोप 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 बेटा, झोप झोप झोप, कोणी त्रास नाही देत. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आज आमचा दिवस नुसतं मनी आणि हे राधाकृष्णावरच चाललेला आहे बघा. एक जण या कोपऱ्यात चाललंय, एक जण दुसऱ्या कोपऱ्यात चाललंय आणि माझं आता ऑफिस पण सुरू झालेलं आहे. अरे यार लॉक होऊन गेलं. चलो 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 जल्दी जल्दी, लेट नको होऊन जायला. 3 hours later. जरासं ब्रेक टाकून बाहेर आलेलो, म्हटलं थोडंसं मनीसाठी आणि आमच्यासाठी जराशी स्ट्रॉबेरी घेऊन घेऊ. दही वगैरे सगळं थोडंसं मटेरियल घेतलं आहे, पण घाई गडबडीत बघा काय सीन झालेला आहे. अरे हातच कापला गेला माझा. आता बायकोचं रिॲक्शन बघू आपण काय होतं. आणि आम्ही इथे मस्त सेटअप केलेलं आहे. बायकोने आलेल्या जास्त लाऊड रिॲक्शन दिले. सोप्रोमायसिन सगळं लावलेलं आहे, पण चहावर कॉन्सन्ट्रेट करू. चलो फिर चाय पीते है. टी ब्रेक 15 मिनिटाचा ब्रेक टाकून दिलेला आहे मी. हो हो हो. The next day. गुड मॉर्निंग जनता. अरे सकाळी सकाळी बघा, मी बोलणारच होतो तुम्हाला आता. सकाळी सकाळी बघा काय आलेलं आहे आमच्याकडे. एवढं मोठं पार्सल. बायको तू काय केलंय, तू काय केलं काय? तू संडे, हा आम्हाला वाटलं की आमचं सगळे पार्सल आहे ना, हे जे एवढं मोठं पार्सल आहे हे संडेला येणार असं मला वाटलेलं. मस्ती में रात को किया हुआ ऑर्डर है 3 बजे. खल 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 खल. सगळ्यात पहिलं काय आहे? असं का पाठवलं? हा वेगळा का पाठवला आणि तू का वेगळा पाठवला? ओय ये किधर आहे? बायको जोपर्यंत उघडते तोपर्यंत त्याला बघून घेऊ कुठे गेलाय, पळालाय हा पोरगा. बेड आवडतो. आणि सगळ्यात पहिलं लाईट लावू. तो बायकोने घेतलेले तिच्यासाठी ड्रेसेस. एक दिवस कुर्ती हॉल करूया. छान आहे. अरे मस्त आहे. पण आपण याला व्हाईट बॅकग्राऊंड बघितलं होतं, व्हाईट बॉर्डर होते असं काहीतरी होतं ना. हा का? अरे वा. नाही, बाकीचं आम्ही सगळं चेक करतो तुम्हाला सांगतो का नाही सांगत? बघा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर बघू आता काय तुम्हाला बघायला मिळतं की नाही बघायला मिळतं. बायकोचा खुशीचा पिटारा पूर्ण खुललेला आहे. अरे वा, हे तर किती छान वाटतंय. मला आवडलंय एकदम मस्त. कलर एकदमच छान आहे. ओके
मणिराव परत आलेले. मणी कोण आलं भाऊ? हा आलो, 1 मिनिट. चला आपलं दूध पण आलेलं आहे. मणी चल इकडे चल. मणी इकडे चल. मणी बाहेर नाही. इकडे 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 इकडे. मणी काय ऐकत नाही. आज वीकेंड आहे आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना, मी पटापट एक व्हिडिओ पहिले आपला टाकून दिलेला आहे. व्हिडिओ 10 वाजता एक्झॅक्टली 10 वाजता अपलोड होऊन जातो. त्यानंतर सकाळची ड्युटी माझ्याकडे लागलेली आहे. मी आता टाकत आहे चहा. आम्ही मोस्टली ताजमहलच वापरतो. ती चव आता एकदाची गेलेली ना, तीच चव लागते. दुसरी चहा तर वेगळंच लागायला लागतं डायरेक्ट. 3 कप चहा, बाकी साखर. सो वीकेंड होता तर वीकेंडचा फायदा उचलून मी जराशी ग्रूमिंग वगैरे करून घेतली. म्हणजे हेअरकट वगैरे केलेलं आहे. जोपर्यंत मी घरी होतो तोपर्यंत घरी बघतो तर काय मस्तपैकी बनलेल्या आहेत पुऱ्या. आणि आज आहे खीर. सो आज खीर पुरीचा बेद आहे मस्तपैकी लंचमध्ये. वा वा वा. आमचे मनी साहेब तर नाही बघा, शांत बसलेले. खूप खेळून झालं, याचं खूपच खेळून झालं. आज याने स्ट्रॉबेरी सुद्धा खाल्लेली आहे. स्ट्रॉबेरी खाल्ली. आणि आता टाइम आहे नेक्स्ट कोड्याची, जे आहे आपलं पझल आजचं. पण ते पझल सांगायच्या पहिले तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगून देतो की प्लीज तुम्ही कमेंट करून जेव्हा पण उत्तर देतात तर उत्तराबरोबर डॅश करून तुमचं स्वतःचं नावसुद्धा लिहा. कारण की ना मोस्ट ऑफ द टाईम आहे ना, यूट्यूबमध्ये तुमचं जर अकाउंट नसेल किंवा अकाउंट असेल जरी तुम्ही काही एका वेगळ्या नावाने सेव्ह केलं असेल किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसने ते ॲड्रेस करायला सुरू होऊन जातं. सो जर तुमचं नाव आम्ही ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट करायचं असेल तर प्लीज तुम्ही तुमचं नावसुद्धा तुमच्या उत्तराच्या पुढे लिहा. सो आजचं पझल, आजचं कोडं आहे एक माणूस ज्याचं 5 अक्षरी नाव. ही हॅज अ 5 अल्फाबेट इन हिज वर्ड. सो असं नाव की जे उलटं वाचलं ना तरी सुद्धा सेम असतं. सो म्हणजे त्याला आपण सरळ वाचलं तरी पण तेच येईन आणि उलटं वाचलं तरी तेच. तर असं काय नाव आहे सांगा. आणि आता ज्यांनी करेक्ट उत्तर दिले. सो फर्स्ट व्लॉगमध्ये आपण प्रश्न विचारला होता की एका रूममध्ये एक माणूस जातो, तो बघतो तर तिथे असतो एक ससा, एक पिग असतो आणि एक माकड असतो. तर त्या रूममधला सगळ्यात हुशार कोण? सो एकदम भारी, इतकं सोपं उत्तर होतं माहिती आहे की मनीने सुद्धा गेस करून घेतलं की उत्तर होतं माणूस त्या सगळ्यांमध्ये हुशार होता. सो ज्याने सगळ्यात लवकर आणि सगळ्यात करेक्ट उत्तर दिलं आहे तो आहे हाऊस द लाईफ 2647. एक्झॅक्टली अमय सूर्यवंशी. आम्हाला त्याचं नाव सुद्धा भेटलं आहे पण ना प्लीज तुम्ही तुमच्या उत्तराच्या पुढे नक्कीच तुमचं पूर्ण नाव लिहा. सो अमय कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. आणि सगळ्यात पहिले आणि सगळ्यात करेक्ट उत्तर दिलेलं आहे. असंच कमेंट करत राहा आणि नक्कीच तुमचे आन्सर आम्हाला पाठवत जा. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता पोर्शन आवडला किंवा काय कसं आवडलं आहे तुम्हाला. बाकी आजचा दिवस पुढे कंटिन्यू करू, बघू काय काय होतं. ते काल लागलेलं ते अजूनसुद्धा एकदम ठीक झालेलं नाही आहे. एक जाम दुखतंय राव. थोडंसं सुप्रमायसिन लावून घेतात. मला आहे ना हे लागल्यापेक्षा आहे ना म्हणजे त्रास तर होत नाही एवढा जास्त, पुन्हा मला असं भीती वाटते की नाही याचा उगाच मार्क नको निघायला. थोडासा होणारच आहे कारण लोखंडाने लागलेलं आहे ना ते. तो फुली मार्क नको सुटायला. चलो लंच रेडी झालेला आहे आणि लंच बरोबर बघत आहे आम्ही आता सल्लार. प्रभासचा मूवी आलेला आहे. ते म्हणतात की KGF सारखाच असणार आहे. तर लेट सी कसा असणार आहे मूवी. तुम्ही पण बघितला असेल हा मूवी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटलेला आहे. आता आम्ही पण बघू आणि कसा आहे. Audio Jungle.